युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तीनही देश प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तास या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलंय. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशनात पुतीन यांनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत मानले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी गुरुवारी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि सिंगापूरमधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी झाली. यामध्ये सेमीकंडक्टरचं उत्पादन वाढवणं, आरोग्य क्षेत्र, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रात गरजेनुसार युवा कामगारांना प्रशिक्षण देणं यासह डिजिटल क्षेत्रासंबंधी 4 करार करण्यात आलेत. फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानांची अखेर निवड झालीय. फ्रान्समधील निवडणुका झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आणि प्रदीर्घ चर्चा करून त्या देशाचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मिशेल बार्नियर यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती केली आहे. पूर्वी ब्रेक्झिटच्या चर्चेत सहभाग घेणाऱ्या बार्नियर यांच्या नावावर मॅक्रॉन यांनी शिक्कामोर्तब केलं असल्याचं राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय. नुकत्याच आलेल्या एका संशोधन अहवालानुसार चीनमध्ये असलेल्या फर प्राण्यांमध्ये धोकादायक विषाणू आढळून आलेत. संशोधनात सुमारे 125 विषाणू ओळखले गेलेत जे मानव जातीसाठी अत्यंत धोकादायक आहेत. मानवी लोकसंख्येमध्ये या विषाणूंचा प्रसार होण्याच्या जोखमीबद्दल चिंता वाढली आहे. व्हायरसवर पाळत ठेवण्याची तातडीची गरज असल्याचं विषाणूशास्त्रज्ञ एडवर्ड होम्स यांनी म्हटलंय. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात आणखी 2 खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरील एकूण खटल्यांची संख्या 94 वर पोहोचली आहे. त्यापैकी बहुतेक सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त कोटा प्रणालीच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या मोठ्या निषेधादरम्यान झालेल्या हत्येशी संबंधित आहेत. हैदराबाद, तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात काल पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात 2 महिलांसह 6 नक्षलवादी ठार झालेत. बेकायदा माकप या संघटनेचे ते सदस्य होते. गोळीबारात तेलंगणा पोलिसांच्या नक्षलविरोधी दलातील 2 कमांडोही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैन्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलंय. भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शांतता राखण्यासाठी आपल्याला सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी सज्ज असणं आवश्यक आहे, असं विधान राजनाथ सिंग यांनी केलंय. लखनौ येथील पहिल्या जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काल राखून ठेवला. आता 10 सप्टेंबरला न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय, सीबीआयने कथित दारू घोटाळ्यात आपल्याला जवळपास 2 वर्षे अटक केली नाही. मात्र ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर 26 जून रोजी अटक केली. तसेच सीबीआयने त्यांना अटक करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही, असंही केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितलंय. जम्मू काश्मीरच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांकडून प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या 3 प्रचार सभांना संबोधित करणार असल्याची माहिती भाजपचे जम्मू काश्मीरचे सरचिटणीस अशोक कौल यांनी दिली आहे. वार्ताहरांशी संवाद साधत कौल यांनी ही माहिती दिली आहे की पंतप्रधान मोदी जम्मूमध्ये 2 तर काश्मीरमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून सोडलाय. त्यानंतर सर्वांच्या रडारवर आलेल्या ममता सरकारने बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा देणाऱ्या विधेयकावर आता राज्यपालांनी मोठा निर्णय घेतलाय. पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी या विधेयकावर निर्णय घेतलाय. हरियाणातून मोठी बातमी समोर येतेय. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट भारतीय रेल्वेमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी या पदावर कार्य करत होत्या. नासाचे बोईंग स्टारलाइनर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि ब्रूच विल्मोर यांच्याशिवाय परतीचा प्रवास करणार आहे. ते आज अंतराळ स्थानकावरून परतीच्या प्रवासासाठी निघाले असून उद्या न्यू मेक्सिको मधील व्हाईट सँड स्पेस हार्बर इथे उतरणार आहे. दरम्यान नासाच्या बोईंग स्टारलाइनर क्रूशिवाय स्टेशनवरून पृथ्वीवर परत येत असल्याची महत्त्वाची अपडेट नासाने दिली आहे.
अदानी समूहाच्या एका मोठ्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत एकूण 1.17 लाख कोटी रुपयांच्या 4 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी समूहाने संयुक्तपणे स्थापन केलेल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचाही समावेश आहे. दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली आहे आणि स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी स्टार फलंदाज हे अपयशी ठरले, पण दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूने पदार्पणात शानदार शतक ठोकत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान याने पहिल्याच दिवशी शतक केलं, तर अक्षर पटेल याने 86 धावांची खेळी करत टीमची लाज राखली. यासह या दोघांनी बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा मजबूत केला. अभिनेता अनिल कपूर यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादांवर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मोठा गौरव मिळालाय. ते टाइम मासिकातर्फे प्रकाशित होणाऱ्या जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सर्वात प्रभावशाली 100 जणांच्या यादीत समाविष्ट होणारे एकमेव भारतीय अभिनेता ठरले.